ॲक्च्युली आम्ही दोघंही असे मस्त किती क्यूट दिसतंय. सेम पर्पल झालेला आहोत आणि साईडला अशी पर्पल फ्लॉवर्स आहेत इतके भारी. आता आमच्या समोरचा एक छान पर्पल फ्लॉवरमध्ये आम्ही फोटो काढतो. त्याच्या अगोदर आम्ही फॅमिली मीटअप केलं होतं छोटंसं डिनर प्लॅन. तर चला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मंडळी आज मी बनवणार आहे पालक रवा डोसा. तर ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे रवा, त्याच्यानंतर दही आणि पालकची प्युरी असं टाकून ह्याचं मिश्रण मी छान एकजीव करून त्याला प्लस मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हे मी जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं आहे जेणेकरून आपलं पीठ छान होईल. आता तुम्ही पाहू शकता थोड्या वेळाने पीठ किती छान असं झालेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा, टमॅटो, त्याच्यानंतर तुम्हाला जर बाकी व्हेजेस टाकायचे असेल जसं की कॉर्न टाकायचे असेल, बीट टाकायचं असेल, गाजर टाकायचं असेल, तुमच्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता. पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे फक्त आणि फक्त कांदा, टमॅटो, कारण मी इन्स्टंट रेसिपी बनवत आहे कारण मला आता भूक लागलेली आहे खूप जास्त. तर आता चला त्याच्यात सगळे मिश्रण टाकूयात, कांदा टमॅटो सगळं टाकूयात आणि मग ह्याच्यात मसाले टाकूयात. तर इथे समर्थासाठी मी छान छोटे छोटे डोसे बनवले होते रव्याचे, ज्याच्यात मी कांदा टमॅटो वगैरे काही नव्हतं टाकलं. नॉर्मल फक्त पालकची प्युरी आणि रवा वगैरे जसं ती रेसिपी ती सेम तशीच, फक्त त्याच्यात मीठ टाकलेलं नाही कारण मी समर्थाला अजूनसुद्धा मीठ देत नाही. तर हे तिच्यासाठी छान असं स्पंजी तर तुम्ही देऊ शकता ज्यांचं लहान बाळ असेल 6 मंथ प्लस. ॲक्च्युली 7th मंथ झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता. तर हे पटकन तोंडात टाकल्यानंतर विरघळतं त्याच्यामुळे जास्त चावायला वगैरे पण लागत नाही. जर आणि हिरड्यांना पण त्यांना छान वाटतं खाताना, तर खूप छान लागलं, नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही स्विमिंगसाठी गेलो होतो 4 वाजता. तर समर्थाला ॲक्च्युली खूप जास्त आवडते. तुम्ही आधी पाहिलंच असेल की मला ज्यावेळेस 7वा-8वा महिना होता त्यावेळेस 6वा का महिना होता त्यावेळेस मी स्विमिंग केलं होतं. म्हणजे मला पाण्याची खूप भीती वाटत होती पण मला आपोआप कॉन्फिडन्स आला होता. मे बी ते माझे डोळेच होते असं मी समजते, कारण मी ज्यावेळेस नंतर गेले त्यानंतर तुम्ही पुढे पाहाल व्हिडिओ की मी किती घाबरले होते. त्यावेळेस मला असं प्रश्न पडला की मी 6व्या महिन्यात इतकं न घाबरता स्विमिंग केली, आता मी का घाबरते. त्यावरनं कळालं की त्यावेळेस समर्थाला स्विमिंग करायची होती आणि ते डोळे मला लागले होते. समर्थ बघा अजिबात न घाबरता छान असे पाय जसं, आणि तिला पाय हलवायला पण नाही शिकवले, ती जर ती सर्व गोष्टी करत होती. माझं वजन व्हायचं आता माझं वजनच राहत नाही. काहीच नाही जावं पोंगे. आई शपथ मला सपोर्टला कोणतरी पाहिजे. काय काय सपोर्ट डायरेक्ट हाईट नाही पोहोचणार बाळांनी. मी डायरेक्ट दुखते. मी डायरेक्ट दुखते. पाय पोरांना तिचा किती पाणी किती पाणी. बोले बापले काय करते शमली. शमली काय करते. पाय हलवते. स्विमिंग करते शमली, स्विमिंग करते. ए तू तोंड बुडते. स्विमिंग करता शमली, स्विमिंग करता. कशी करते पाय. तरंगली बाई, तरंगली बाई. अरे बाबा माझी शमली.
किती छान पोहते, करते ते तिला किती मजा वाटते. छामली 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 पो 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 चला पोहायचं शंभूला. शंभुडे हा पो हे बा. चालू केलंय आम्ही. बोला आता. ऑलरेडी मी एक गिफ्ट दिलेलं आहे तिला, मंगळसूत्राचं गिफ्ट दिलेलं आहे ऑलरेडी. त्याच्या पळ्या वगैरे ते मी तिला 2-3 महिने अगोदरच दिलं होतं. मला 50वा बर्थडेसाठी फुलफिल करू, कारण पप्पांसाठी केली होती, मम्मीसाठी मी अजूनपर्यंत अंगठी केली नव्हती. तिने माझ्यासाठी खूप जास्त अंगठी, पुढे गळ्यातलं काय काय केलं. यावेळेस माझ्याकडनं, आमच्याकडनं आणि सानिकाकडनं माझं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन, खूप थोडं आहे पण आहे, जास्त कॉन्ट्रीब्युशन इज आहे. आणि अहो आमच्याकडनं बाकी हां केकचं काय. केक कधी क्या करेंगे, बनाएंगे या कुछ करेंगे. केकचं आमचं असं चालू आहे की बनवायचं आहे म्हणून. दीदी आणि मी मिळून, आम्ही दोघीजणी मिळून बनवणार आहे बरं का. त्यामुळे अजिबात जज करायचं नाही आम्हाला. केक कसा होईल तसा होईल तसा होईल. फर्स्ट टाइम संडे म्हणून, नाही तर संडे नसतं मस्त ट्राय. आम्ही तसं छान करू पण तरी पण आम्हाला पकडलंय तिने. किती छान पकडले तिने. असं फिरून दाखवलं समोरला. घाबरलीस. ती घाबरली. ती पण घाबरती, पण घाबरून असं पकडलंय. आमची कुणी घेतलं तुला. आम्ही तुरु 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 निघतो. ए शमू एक तिकटवाली बाई सांगा राव. शेवबाई सांगा, एक शेवबाई सांगा तिकटवाली. एक शेवबाई सांगा तिकटवाली. तिकट बनवला होता तिकट खायचे. एक सांगितली ना कोणती. आता तुम्ही सांगा कोण याच्यातलं मार्गदर्शक आहे आणि कोण लवंगी मिरची. ही मार्गदर्शक आहे आणि ही मामी लवंगी मिरची. बरोबर नाव आहे. नाववरती हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मामी मम्मी. हॅपी बर्थडे टू यू मामी मम्मी. हॅपी बर्थडे. Belated happy birthday, mommy and Sushmita. एक फोटो काढा. आजीला येते शमू. सगळं या पुऱ्यात पाहिजे. वॉच. स्पेशल गिफ्ट. नाही
नाही माझं थोडं contribution आहे, दीदीचं जास्त आहे. दीदीचं आहे, दीदीचं आहे, माझं नाही. हळूच open. महागाईच्या काळात पन्नास आवडते ओ माय गॉड बसली बसली बसली. लूज आहे का आवडलं आमच्याकडनं परत कधी कोणीच कोणाला तुझ्या बर्थडेची पार्टी नाही घेतली आम्ही दोघी जणी हात पुढे करा गिफ्ट द्यायची पहिली 26 डिसेंबर दत्त जयंतीची पार्टी झाली त्यानंतर कुणाकडे देऊ मामीचं मन दोघांनी हात बॉक्स प्रकारे छान बड्डे आम्ही सेलिब्रेट केला दोघींचा पण. आणि इथे आहो आणि समू कसे झोपलेत बघा. वाट बघतोय आता निघायचे. आता माझ्यासाठी थांबले होते. तर चला, ब्लॉग आवडला असं तर नक्की कमेंट करून सांगा. पुढे बघा आम्ही शिवजयंती कशी सेलिब्रेट केली ते.